नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्न मॅथ विथ सुमित या यूट्यूब चॅनलवर मी सुमित सर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करीत आहे. मागील लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं का रॅशनल आणि इरॅशनल नंबर आणि त्यांचं रिप्रेझेंटेशन नंबर लाईनवर कशा प्रकारे केले जातं. तर मग एक क्विक रिव्हिजन करूया. जो नंबर m/n यांच्या फॉर्ममध्ये असतो अशा नंबरला रॅशनल नंबर असं म्हणतो. बरं, याच्यामध्ये m आणि n हे जे काय आहेत ते इंटिजर असतात आणि त्यानंतर n इज नॉट इक्वल्स टू 1 n इज नॉट इक्वल्स टू 1 जर असेल तर अशा नंबरला आपण काय म्हणतो तर रॅशनल नंबर असं म्हणतो आपण. ओके, या टॉपिकमध्ये आपण काय बघणार आहोत तर जो दोन किंवा दोनपेक्षा अधिक रॅशनल नंबर असतील तर त्यांचं कंपॅरिझन करण्याचं या टॉपिकमध्ये बघणार आहोत. तर चला तर मग स्टार्ट करूत आजच्या टॉपिकला. आजचे टॉपिक स्टार्ट करताना आपल्याला जेव्हा कंपॅरिझन करायचे आहे तर त्याचे एक 4 सिनॅरिओ आहेत. 4 सिनॅरिओ कोणते? तर जेव्हा दोन्हीही नंबर पॉझिटिव्ह नंबर असतील व त्यांचे बेसेस जर इक्वल असतील तर तशा नंबरचं कंपॅरिझन कशाप्रकारे केलं जातं. त्यानंतर एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह नंबर असतील तर त्यांचं कशाप्रकारे कंपॅरिझन केलं जातं. दोन्हीही निगेटिव्ह नंबर असतील तर त्यांचं कशाप्रकारे कंपॅरिझन केलं जातं. आणि दोन वेगळे नंबर असतील आणि त्यांचे बेसिसही वेगळे असतील मग अशा नंबरचं कंपॅरिझन कशाप्रकारे केलं जातं हे आपण बघणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूयात. फर्स्ट सिनॅरिओ ज्यामध्ये आपण दोन्हीही पॉझिटिव्ह नंबर असतील आणि त्यांचे बेसिस जर इक्वल असतील या रॅशनल नंबरचं आपण कंपॅरिझन कशाप्रकारे केलं जातं. ओके, तर सपोज एक एक्झाम्पल घेऊयात आपण. 7/3 आणि 4/3 या दोन रॅशनल नंबरचं आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. ओके, यामध्ये काय बघतोय आपण दोघांचेही जे बेसेस आहेत, बेसिस म्हणजेच यांचा बेस किती आहे 7चा तो 3 आहे आणि 4चा बेस किती पण आहे तो पण 3 आहे. म्हणजे दोघांचे बेस किती आहेत तर दोघांचे बेसेस आहेत 3 बेसेस आहेत. म्हणजेच काय तर जेव्हा आपण बेसेस सारखे असेल तेव्हा फक्त आपण न्यूमरेटरचं आपण कंपॅरिझन करतो. म्हणजे 7 आणि 4 यांचं आपण कंपॅरिझन करणार आहोत. यामध्ये आपण 7 आणि 4चं जेव्हा कंपॅरिझन करतो तर आपल्याला माहिती आहे की 7 हे 4च्या राईट हँड साईडला आहे ऑन द नंबर लाईन. ओके, आपण नंबर लाईन एकदा जर बघितली तर आपण बघतो इथं 0 त्यानंतर 1 2 3 4 5 6 आणि 7. म्हणजेच काय 4च्या राईट हँड साईडला काय आहे तर 7 आहे. मग जेव्हा एखादी संख्या एखाद्या संख्येच्या राईट हँड साईडला असतं तर ती मोठी असते. म्हणजेच काय 7 आणि 4चं कंपॅरिझन करताना 7 इज ग्रेटर दॅन 4 हे लक्षात ठेवायचं. म्हणजेच काय 7/3 इज ग्रेटर दॅन 4/3 हे आहे फर्स्ट सिनॅरिओ. चला तर बघूयात मग आता सेकंड सिनॅरिओ. सेकंड सिनॅरिओमध्ये काय म्हटलंय तर एक पॉझिटिव्ह नंबर आणि एक निगेटिव्ह नंबर असेल तर काय करणार आपण. ओके, सपोज घ्या आपण -3/4 आणि 5/4 यांचं आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. लक्षात ठेवा 4 पॉईंट्स आहेत, नेहमी लक्षात ठेवा. ऑलवेज कोणता नंबर निगेटिव्ह नंबर इज ऑलवेज स्मॉलर दॅन पॉझिटिव्ह नंबर ओके, त्यानंतर सेकंड कंडिशन काय तर सेकंड कंडिशन अशी आहे की 0 इज ऑलवेज ग्रेटर दॅन निगेटिव्ह नंबर. थर्ड कंडिशन काय आहे तर 0 इज ऑलवेज लेस दॅन पॉझिटिव्ह नंबर. म्हणजे आपण जेव्हा 0 आणि पॉझिटिव्ह एखाद्या नंबर यांचं कंपॅरिझन करतो तर नेहमी आपल्याला 0 हा लेस आहे पॉझिटिव्ह नंबरपेक्षा. ओके, ही 3 कंडिशन झाली. बरं, या कंडिशनमध्ये आपण म्हणजेच काय आपण इथं बघतोय -3/4 आणि 5/4 यांचं जेव्हा कंपॅरिझन करतोय आपण त्या कंपॅरिझनमध्ये आपण काय बघतोय तर -3/4 आणि 5/4 यांचं कंपॅरिझन करताना निगेटिव्ह नंबर आहे त्याच्यामुळेच हा ऑलवेज लेस दॅन कशाचा पॉझिटिव्ह नंबर असणार आहे. म्हणजे यांचं काय कंपॅरिझन करताना -3/4 इज लेस दॅन 5/4 हे येतं. ओके, त्यानंतर आपण बघूयात त्यांचा बेसिस इक्वल कशा प्रकारे करून आपण सॉल्व्ह केला जातो. म्हणजेच कंडिशन नंबर 3 आपण बघणार आहोत इक्वलायझिंग द बेसिस. ओके, सपोज मी असा एक नंबर आहे 3/4 आणि 5/3 असा एक काहीतरी नंबर आहे. ओके, किंवा 5/3 असा एक नंबर आहे. मग जेव्हा आपल्याला असं करायचं असेल, जेव्हा आपल्याला एखादं कंपॅरिझन करायचं असेल त्या कंपॅरिझन करण्यासाठी आपण काय करतो तर त्यांचे बेसेस इक्वल करतो. मग बेसेस इक्वल म्हणजे करतो म्हणजे काय डिनॉमिनेटर इक्वल करतो. म्हणजेच काय करतो आपण
दोन्हीही याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला एका कॉमन नी मल्टिप्लाय करतो. म्हणजेच काय, 4ला आणि 3ला एका कॉमन मल्टिप्लायर. बरं, सिमिलरली आपण ते पण करणार आहोत 3 आणि 5च्या बाबतीत, म्हणजे सेकंड नंबरच्या बाबतीत सेम करणार आहोत. 4ला आपण इक्वल, या दोघांचा इक्वल जर करायचा असेल तर आपल्याला माहिती आहे या दोघांना इक्वल करण्यासाठी 12 येतं. 12 येण्यासाठी म्हणजे 4ला 12 आणण्यासाठी आपण कितीने मल्टिप्लाय करू शकतो, 3ने. जेव्हा आपण न्यूमरेटरला 3ने मल्टिप्लाय करतो तेव्हा डिनॉमिनेटरला 3ने मल्टिप्लाय करतो तेव्हा न्यूमरेटरलाही करणार 3ने. सिमिलरली इथं 12 येण्यासाठी आपण 3ला कशाने मल्टिप्लाय करू शकतो, 4/12 आणि 20/12 यांचं आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. 9 आणि 20 यांचं जर कंपॅरिझन करताना, कारण बेसेस इक्वल आहेत, म्हणजेच आपण त्यांच्या कशाची तुलना करणार आहोत, तर त्यांची आपण फक्त न्यूमरेटरची करणार आहोत. मग इथं न्यूमरेटर कोणाचा जास्त आहे, तर 20 जास्त आहे. म्हणजेच काय, तर आपण इथं 3/4 इज ऑलवेज ग्रेटर दॅन 5/3 यांचं आज कंपॅरिझन करताना काय म्हणतो, 3/4 इज लेस दॅन 5/3. ओके, हे झालं यातली थर्ड कंडिशन. म्हणजेच काय केलं आपण इथं 3/4 आणि 5/3 यांचं कंपॅरिझन. बरं, यांचं कंपॅरिझन अजून एक वेगळ्या पद्धतीने होतं, 3/4 आणि 5/3. तर 3/4 आणि 5/3 यांचं कंपॅरिझन करताना आपल्याला अजून एक पद्धत आहे. आपण बेसेस इक्वल करण्याची एक पद्धत आहे. त्याचसोबत आपण जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, म्हणजेच कशाचं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजेच काय, 3 × 3 आणि 5 × 4 यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 3 × 3 9, 5 × 4 20. जेव्हा कोणता नंबर ग्रेटर येत असेल तर 20 इज ग्रेटर दॅन 9. म्हणजेच काय, आपण इथं काय म्हणतोय, तर 3/4 इज लेस दॅन 5/3 हे त्याचा आन्सर येतं. ही एक सोपी आणि सुपर ट्रिक आहे. आता आपण बघूयात एक निगेटिव्ह नंबर, दोन निगेटिव्ह नंबर जर कंपॅरिझन केलं तर ते कशा प्रकारे केलं जातं. म्हणजे फोर्थ सिनॅरिओ आपण बघणार आहोत, कंपॅरिझन टू निगेटिव्ह नंबर्स. ओके, सपोज एक नंबर घ्या 3/4 आहे, त्यानंतर मायनस 3/2 आपण एक घेतलेला आहे, आपण दुसरं चेंज करूयात. सपोज आपण कन्सिडर करू -7/2 आणि -3/4 असे काहीतरी एक दोन नंबर आहेत. यांचं कंपॅरिझन आपल्याला करायचं आहे. ओके, यांचं कंपॅरिझन करताना आपण सिमिलरली मागच्या मेथडमध्ये जसं प्रकारे आपण केलं होतं त्याच प्रकारे आपण इथं करणार आहोत. म्हणजेच कशा प्रकारे करणार आहोत, आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. -7 × 4 -3 × 2 यांचं मल्टिप्लिकेशन करणार आहोत. मग -7 × 4 किती येतं, -28 येतं. -3 × 2 किती येतं, तर -6 येतं. ओके, आता -28 इज ग्रेटर दॅन ऑर -6. एक लक्षात ठेवा, कधीही जो नंबर 0च्या जवळ असेल, ओके, तर त्याचं आपण कंपॅरिझन करू शकता. म्हणजे तो जो 0च्या नंबर जवळ असतो तो ग्रेटर असतो. ते जर लक्षात नसेल तर सरळ सरळ आपण इथं काय करणार आहे, यांना दोघांनाही पॉझिटिव्ह म्हणून कन्सिडर करणार. 28 आणि 6ला यामध्ये कोणता ग्रेटर आहे, ॲब्सोल्युटली 28 ग्रेटर आहे. मग आपण काय म्हणणार, 20 इज ग्रेटर दॅन 6. जेव्हा आपण यांना निगेटिव्ह नंबरनी मल्टिप्लाय करतो, म्हणजेच -28 आणि -6 यांचं मल्टिप्लिकेशन करतो, हा जो कंपॅरिझनचा साईन आहे तो काय होतो, तर चेंज होतो. मग कसं होणार, तर -28 आणि -6 यामध्ये काय करणार होतो, -28 इज लेस दॅन -6. ओके, एवढ्या प्रकारे, इतक्या सोप्या प्रकारे आहे. तर त्याला तर म्हणजे याच्यातला अजून एक एक्झाम्पल घेऊन बघूया. ओके, सपोज कंपॅरिझन टू निगेटिव्ह नंबर्स विथ डिफरंट बेसिस. ओके, -3/7 आणि -5/4 यांचं आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. ओके, कंपॅरिझन करताना आपण काय करणार आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन. -3 × 12, ओके, -5 × 7. ओके, या दोघांचं कंपॅरिझन केलं. -3/12 म्हणजेच किती येते, -3/4 -3/4 यांचं कंपॅरिझन किती येतं, तर -12 येतं. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो अजून एक बघूयात कंपॅरिझन करून. -3/4 आणि -5/7 यांचं आपण कंपॅरिझन करणार आहोत. बघ, -3/4 यांचं किती येतो, तर तो येतो -21. ओके, आणि -5/4 यांचं मल्टिप्लिकेशन किती येतं, तर -20. ओके, म्हणजे आता इथं कोणता ग्रेटर आहे, 21 इज ग्रेटर दॅन 20. ओके, पण आपल्याला निगेटिव्ह नंबर केलं म्हणून काय होणार, आपल्याला हे साईन चेंज होणार, -21
21 इज लेस दॅन 20 म्हणजेच काय -3/4 इज लेस दॅन कशाच्या लेस दॅन येणार आहे हे -7/5च्या लेस येणार आहे. ओके म्हणजे -7/5 कसा आहे तर हा आहे ग्रेटर. ओके हे आपण आतापर्यंत बघितलं होतं. सर चला विद्यार्थी मित्रांनो याच्यावर असलेला एक प्रॉब्लेम सेट म्हणजे प्रॉब्लेम सेट फर्स्ट प्रॅक्टिस सेट फर्स्ट आपण सॉल्व्ह करणार आहोत. तर बघूयात त्यातलं एक फर्स्ट क्वेश्चन. आपल्याला इथं दोन निगेटिव्ह नंबर दिलेले आहेत -7/2 आणि -7 आणि -2. आपल्याला माहिती आहे आपण 7 आणि 2चं सुरुवातीला कंपॅरिझन करूयात. 7 आणि 2चं कंपॅरिझन केल्यानंतर 7 इज ग्रेटर दॅन 2. जेव्हा आपण यांना निगेटिव्ह साईडने बोलतो म्हणजेच -7 आणि -2 करतो तेव्हा आपण काय करणार आहोत यांचा जो हे आहे म्हणजेच काय तर ज्यांचा जो साईन आहे तो चेंज होतो म्हणजेच -7 इज लेस दॅन -2 म्हणजेच -2 कसा आहे ग्रेटर आहे. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं मागच्याच याच्यामध्ये बघितलं होतं की जेव्हा आपण निगेटिव्ह नंबर आणि एक रॅशनल नंबरचं कंपॅरिझन करतो 0 कंपॅरिझन करतो तर 0 इज ऑलवेज ग्रेटर दॅन कशापेक्षा निगेटिव्ह नंबर म्हणजे इथं निगेटिव्ह नंबर आहे त्याच्यापेक्षा 0 ग्रेटर असणार म्हणजेच 0 इज ग्रेटर दॅन -9/5. त्यानंतर आपण बघूयात नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे 8/7 आणि 0. त्याच वेळेस आपण बघितलं होतं की 0 इज ऑलवेज लेस दॅन पॉझिटिव्ह नंबर म्हणजेच काय 8/7 इज लेस दॅन 8/7 इज ग्रेटर दॅन कशाचे ग्रेटर दॅन आहे 0च्या पेक्षा ग्रेटर आहे. त्यानंतर आपण फर्स्ट बघितलं होतं कंपॅरिझन म्हणजे फर्स्ट आपण एक निगेटिव्ह नंबर आणि एक पॉझिटिव्ह नंबरचं बघितलं होतं. जेव्हा एक निगेटिव्ह नंबर आणि पॉझिटिव्ह नंबर येत असतो तेव्हा ऑलवेज निगेटिव्ह नंबर इज लेस दॅन कशाच्या लेस दॅन असतो एका पॉझिटिव्ह नंबरच्या म्हणजेच -5/4 इज लेस दॅन 1/4. ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे 40/29 आणि 141/29. याच्यामध्ये बेसेस इक्वल आहेत. ओके बेसेस इक्वल जेव्हा असतील तेव्हा आपण कंपॅरिझन कशाचं करणार आहोत फक्त न्यूमरेटरचं कंपॅरिझन करणार आहोत. मग इथं न्यूमरेटर कोणाचा जास्त आहे 141चा म्हणजे 141 इज ग्रेटर म्हणजेच काय आपण लिहू शकतो 40/29 डिवायडेड म्हणजे इज ऑलवेज लेस दॅन 141 डिवायडेड बाय 29. ओके हे आपण बघितलेलं होतं. त्यानंतर आपण बघणार आहोत दोन निगेटिव्ह नंबर आहेत -17/13 आणि -20/30 यांचं कंपॅरिझन. यांच्या कंपॅरिझनमध्ये आपण काय करणार आहोत बेसिस इक्वल असल्यामुळे सरळ आपण -17 आणि -20 यांचं कंपॅरिझन करणार आहोत. बरं आपण ते तसं करू शकत नाही म्हणून आपण 17 आणि 20 यांचं कंपॅरिझन करणार आहोत. 17 आणि 20 यांचं कंपॅरिझन करताना कोणतं येतं तर आपण बघतोय तर 17 आणि 20 मध्ये 17 इज लेस दॅन कशापेक्षा लेस दॅन आहे 20च्या. पण जेव्हा आपण यांच्या निगेटिव्ह नंबर लावतो म्हणजेच काय करणार -17 आणि -20 तेव्हा जो आपला साईन होता जो हा आपला साईन आहे तो काय होतो चेंज होतो म्हणजेच काय -17 इज लेस दॅनच्या ऐवजी ग्रेटर दॅन -17 इज ग्रेटर दॅन -20. ओके लक्षात आलं इतकं हे सोपं आहे. चला नेक्स्ट आपण करूयात त्या यांचं कंपॅरिझन करताना आपण काय बघितलं होतं 15/12 आणि 7/16 यांचं कंपॅरिझन करणार आहोत. हे एक महत्त्वाचं एक्झाम्पल आहे. या एक्झाम्पलला एक व्यवस्थित लक्ष द्या. ओके मग आपण काय करणार आहोत जेव्हा आपल्याला दोन्ही पॉझिटिव्ह नंबर असतील तेव्हा आपण काय करणार आहोत क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण बघूयात नेक्स्ट क्वेश्चनचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये आपण काय करणार आहोत तर 15 आणि 16 यांचं मल्टिप्लिकेशन करणार आहोत आणि सिमिलरली 7 आणि 12 यांचं मल्टिप्लिकेशन करणार आहोत. ओके आणि हे मल्टिप्लिकेशन करून आपण कंपॅरिझन करणार आहोत. पण एक लक्षात ठेवा जेव्हा आपल्याला असे मोठे अंक असतात तेव्हा आपण त्यांना रिड्यूस करायचा प्रयत्न करायचा. रिड्यूस करायचं म्हणजे काय करायचं आपल्याला त्याच्यामधलं रिड्यूस करायचं म्हणजे दोन्ही इक्वल नंबरने डिवाइड करायचं असतं. ओके मग आपण याला काय म्हणतो 4 4 जा 16 4 3 जा 12. ओके आता त्यानंतरही आपण 3 आणि 15 यांनाही डिवाइड करू शकतो. 3 1 जा 3 3 5 जा 15. ओके म्हणजेच काय इथं आलं आपल्याला 20 आला आणि इकडं 7 1 जा 7 7 आणि 20चं कंपॅरिझन करायचं. आता जेव्हा 7 आणि 20चं कंपॅरिझन करायचं आहे आपल्याला तेव्हा आपण काय बघतोय
20 इज ग्रेटर दॅन 70, म्हणजे 7पेक्षा ग्रेटर आहे. म्हणजेच काय आपण बघतोय 15/12 इज ग्रेटर दॅन, कशाच्या ग्रेटर आहे, 7/16 यांच्या ग्रेटर आहे. ओके, आपण या एक्झाम्पलमध्ये काय केलेलं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन, 15 आणि 16ची क्रॉस मल्टिप्लिकेशन, 12 आणि 7ची क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये नंतर केल्यानंतर आपण काय करण्यात आलेले आहे, तर आपण त्याचे फॉर्म रिड्यूस केला आहे, इक्वल नंबरनी दोन्ही साईडला आपण डिवाइड केलेलं आहे, राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईडला. ओके, ते लेफ्ट हँड साईडला केल्यानंतर ग्रेटर दॅन जो सिम्बॉल आलेला आहे त्यानंतर आपण ओरिजिनल नंबर लिहिलेला आहे. चला तर आपण बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. आता इथं काय दिलेलं आहे, दोन्हीही निगेटिव्ह नंबर आहेत. ओके, दोन्हीही निगेटिव्ह नंबर आहेत म्हणजे काय, -25/8 -9/4, परंतु त्यांचे बेसेस जे आहेत ते इक्वल नाही आहेत. मग आपण अशा कंडिशनला काय करूयात, बेसेस इक्वल करूयात. ओके, एक बेसेस इक्वल करण्याची एक फर्स्ट मेथड आहे किंवा सेकंड डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशनची पण मेथड आहे. पण आपण हे बेस इक्वल करण्याच्या मेथडने सॉल्व्ह करूयात. -25/8. ओके, आता आपल्याला 4चा बेस जो आहे तो 8 करण्यासाठी आपण मल्टिप्लाय कितीने करू शकतो, 4ला 2ने मल्टिप्लाय करू शकतो. सिमिलरली आपण डिनॉमिनेटरला जर 2ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला पण 2ने मल्टिप्लाय करणार. म्हणजेच काय, -25/8 आणि -18/8 यांचं आपण कंपॅरिझन करणार आहोत. ओके, आता जेव्हा कंपॅरिझन करणार आहोत, बेसेस इक्वल झाले म्हणजेच -25 आणि -18 यांचं कंपॅरिझन करणार आहोत. मग जेव्हा तर आपण यांचं काय करणार होतो, डायरेक्ट 25 आणि 18 यांचं कंपॅरिझन करतो आणि त्याला निगेटिव्ह साईड देतो, म्हणजेच 25 इज ग्रेटर दॅन 18. मग पण आपण यांना काय करतोय, तर हे दोन्ही पॉझिटिव्ह नंबर कम्पेअर केले. पण आपण जेव्हा निगेटिव्ह नंबर करतो तेव्हा साईन काय होतं, रिव्हर्स होतं. सॉरी, म्हणजे 25 इज लेस दॅन -18, -25 इज लेस दॅन -18. म्हणजेच काय आपण म्हणतोय, -25/8. ओके, -25/8 इज लेस दॅन -9/4. ओके, हे आहे यांचं क्वेश्चनचं आन्सर. बघूयात आता नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये काय केलेले आहे, 12/15 आणि 3/5 यांचं कंपॅरिझन. दोन्हीही पॉझिटिव्ह नंबर आहेत, म्हणजेच आपण काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून करणार आहोत. 15/15 इंटू 12 इंटू 5 आणि 3 इंटू 15 यांचं मल्टिप्लिकेशन करणार आहोत. दोन्हीकडे आपण इक्वल नंबरने रिड्यूस करू शकतो. त्याला रिड्यूस करण्यासाठी आपण काय करू शकतो, तर 5 1 जा 5, 5 3 जा 15. त्यानंतर आपण 3ने पण करू शकतो. 3 1 जा 3, 3 4 जा 15, 3 4 जा 12. म्हणजेच 4 आणि 3चं कंपॅरिझन करायचं आहे. आपल्याला माहिती आहे 4 आणि 3 मध्ये कोणता ग्रेटर आहे, तर 4 इज ऑलवेज ग्रेटर दॅन 3. म्हणजेच काय आपण म्हणतो इथं, 12/15 इज ग्रेटर दॅन 3/5. ओके, हे इतकं सोपं आहे. चला तर बघूयात या प्रॉब्लेम सेटमधला आणि आजचा शेवटचा क्वेश्चन. ओके, शेवटच्या क्वेश्चनमध्ये आहे, दोन्हीही निगेटिव्ह नंबर आहेत विथ डिफरंट बेसेस आहेत. डिफरंट बेसेस असणारे दोन निगेटिव्ह नंबर आहेत. मग यांचं आपण कंपॅरिझन करताना कसं करणार, डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. -7/4 -3/3 इंटू 11, -7/4 7 इंटू 4 28, -28 -33. ओके, या दोघांचं कंपॅरिझन करायचं आहे. मग -28 आणि 38, सपोज आपण यांना पॉझिटिव्ह नंबर केले तर काय होते, 28 इज लेस दॅन 33. जेव्हा आपण निगेटिव्हनी त्याला मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा हे साईन काय होतं, रिव्हर्स होतं. म्हणजेच आपण चेंज केलं, -28 इज ग्रेटर दॅन -33. ओके, हे झालं आजच्या सगळ्या क्वेश्चनचं आन्सर. ओके, त्यानंतर मला आज तुम्ही सगळ्यात एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे, त्या क्वेश्चनचा आन्सर करा. हायेस्ट निगेटिव्ह नंबर कोणता असतो, हायेस्ट निगेटिव्ह नंबर कोणता आहे, या क्वेश्चनचा आन्सर आपण बघूयात. ओके, तर हायेस्ट निगेटिव्ह नंबर कसा असेल तर तो विचार करूयात. आपल्याला म्हणते हायेस्ट पॉझिटिव्ह नंबर कोणता आहे, तर हायेस्ट पॉझिटिव्ह नंबर आहे तो इन्फिनिटी येतो. ओके, सिमिलरली लोएस्ट पॉझिटिव्ह नंबर कोणता आहे, लोएस्ट पॉझिटिव्ह नंबर तर तो आहे 1. ओके, म्हणजेच आपण इथं काय म्हणू शकतो, आपण काय म्हणतो इथे, तर इन्फिनिटी इज ग्रेटर दॅन 1. ओके, आता दोन्हीकडे मी मायनस साईडने डिवाइड केलं तर काय होतं,
म्हणजेच काय मायनस साईननी मायनस इन्फिनिटी इज ग्रेटर दॅन -1. म्हणजेच आपण काय म्हणतो इथं -1 इज अ हायेस्ट निगेटिव्ह नंबर. जर आपल्याला कुठं क्वेश्चन आला, कुठे काही विचारलं हायेस्ट निगेटिव्ह नंबर कोणता आहे, तर -1 इज अ हायेस्ट निगेटिव्ह नंबर. लक्षात ठेवा हे. व्हॉट इज हायेस्ट निगेटिव्ह नंबर? तर -1 इज अ हायेस्ट निगेटिव्ह नंबर आहे. हे मात्र लक्षात ठेवा. तर आजच्या व्हिडिओ लेक्चर पुरतं एवढंच. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक यू.